गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टँड खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नळ योजना पूर्ण प्रकारे, बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टीलवर पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। कोल्हापुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। वाढदिवसादिवशीच पती पत्नींमध्ये झालेल्या घरगुती वादातून पतीनं पत्नीवर विळ्यानं वार केला, नंतर स्वतःही विळ्यानं गळा चिरून घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे। शुक्रवारी रात्री 8:30च्या सुमारास शाहूवाडी तालुक्यातील सावे येथे ही घटना घडली। कृष्णा शिवाजी झेंडे, वय वर्ष 47, आत्महत्या करणाऱ्याचं नाव असून पत्नी राधिका झेंडे ही गंभीर जखमी झाली आहे। तिच्यावर कोल्हापुरातील CPR रुग्णालयात उपचार सुरू आहेत। वृत्तानुसार मूळचा सावे येथील राहणारा कृष्णा झेंडे हा मुंबई येथे कामासाठी वास्तव्यास होता। त्याची पत्नी, 2 मुलं आणि आई मूळ गावी राहतात। कृष्णा आपला वाढदिवस असल्यानं 4 दिवसांपूर्वीच तो साजरा करण्यासाठी सुट्टी घेऊन गावी आला होता। काल त्याचा वाढदिवस होता। यावेळी घरात वाढदिवस साजरा करण्याची तयारी सुरू असताना कृष्णा आणि त्याची पत्नी राधिका यांच्यात घरगुती कारणावरून वाद सुरू झाला। हा वाद इतका विकोपाला गेला की कृष्णाला राग अनावर झाला आणि त्यानं रागाच्या भरात गवत कापायचा धारदार विळ्यानं राधिकावर हल्ला केला। राधिकावर झालेल्या 4 ते 5 वार केले, त्यामुळं राधिका जागेवरच कोसळली। पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली पाहून कृष्णानं त्याच विळ्यानं आपला गळा कापून घेत आत्महत्या केली। त्यांच्या घरातील गोंधळ ऐकताच शेजाऱ्यांनी घरात गेले असता दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते। या घटनेची माहिती शाहूवाडी पोलिसांना मिळताच घटनास्थळी ते दाखल झाले। राधिका आणि कृष्णा दोघांना देखील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवले, मात्र कृष्णाचा मृत्यू झाला होता तर राधिका गंभीर जखमी झाली। तिच्यावर प्रथमोपचार करून तिला कोल्हापुरातील CPR रुग्णालयात दाखल केलंय। काल कृष्णाचा वाढदिवस असल्यानं दिवसभर गावकऱ्यांच्या व नातेवाईकांच्या मोबाईलवर कृष्णाचे शुभेच्छा देणारे फोटो झळकत होते, मात्र वाढदिवस साजरा करण्याआधीच त्यांनी स्वतःला संपवल्यानं परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येतेय। कृष्णाच्या पश्चात पत्नी, 2 मुलं आणि आई असा परिवार आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।